तो म्हणजे याची सेटिंग खूप छान सेटिंग आहे. या नाटकाची लाइटिंग खूप चांगली आहेत, म्युझिक तर अप्रतिम आहे, त्याचबरोबर कलाकारांनी केलेली कामं ही अप्रतिम आहे. रंगभूषा वेशभूषा ही खूपच छान आहे. आणि ह्या नाटकाची सुरुवात ज्या पद्धतीत होती ती खूपच वेगळ्या पद्धतीची आहे. कारण घड्याळ आहे, त्याच्यात 2:22 होणार आहेत आणि जसं 2:22 होतात तसंच आपल्याला पावलांचा जोरात आवाज येतो आणि मग नाटकाला सुरुवात होते. हे जे नाटक आहे ते सस्पेन्स थ्रिलर हॉरर असं म्हणता येईल. कॉमेडी पण आहे यामध्ये, कारण कलाकार असे आहेत की ते कॉमेडी करतात आणि काही कलाकार आहेत ते खूप सिरियसली हे नाटक पुढे घेऊन जात असतात. नाटकाची गोष्ट 4 कलाकारांमध्ये आहे. एका घरामध्ये नवीन घर घेतलेलं आहे, तिथे एक कपल येतं राहायला आणि राहायला आल्यानंतर त्या घरामध्ये त्यांना विचित्र असे अनुभव येतात. खास करून या घरातली जी गृहिणी आहे तिला त्याचे अनुभव येतात आणि भास होतात आणि आपल्या मुलीच्या रूम मध्ये काहीतरी विचित्र घडतंय आणि बरोबर 2:22 पावलांचे आवाज येतात आणि ह्याचा सगळा खुलासा पुढे होत जातो. चॅलेंजेस स्वीकारले जातात, प्लॅनचॅट केलं जातं, मध्ये मध्ये कॉमेडीचा तडका आपल्याला बघायला मिळतो. खूपच वेगळ्या पद्धतीनं याचं दिग्दर्शन केलेलं आहे विजय केंकरे यांनी. विजय केंकरे हे मी जसं म्हणालोय मागे की हे विश्वविक्रम करणार आहेत आणि नक्कीच त्यांनी करावं, कारण की ज्या पद्धतीत ते नाटकं डिरेक्ट करतायत ते खरोखरच लाजवाब आहेत. आता हे जे नाटक आलंय हे सस्पेन्स आहे, हे हॉरर आहे थोडंसं, कारण काय घडतंय घटना प्रत्येक ऑडियन्स जो आहे तो आपल्या खुर्चीवरती एकदम स्तब्ध असतो. पुढे काय घडेल असं विचार घेऊन तो हे नाटक बघत असतो. हा अनुभव मी स्वतः घेतलाय. म्युझिक इतकं मस्त आहे की तुम्ही थोडंसं घाबराल म्हणजे खरोखरच घाबराल, अशी भीती वाटते. आणि या घरात खरंच भूत आहे का, ते भूत आपल्याला दिसणार आहे का, ते तुमच्या समोर येणार आहे का, तर हे भूत कसं असेल ते सगळं आपल्याला बघायचं असेल तर 2:22 हे नाटक बघा. यातल्या कलाकारांनी खूप मजेशीर काम केलंय. खूपच तुम्हाला टेस्ट ठेवतात, कुठे कुठे तुम्हाला विनोदाचे चटके देतात आणि तुमच्या काळजाला अशी धगधग होईल असेही काही क्षण आहेत, तेही तुम्हाला अनुभवता येतील जर 2:22 हे तुम्ही नाटक बघितलं तर. अवश्य बघा हे नाटक, कारण विजय केंकरेंची ही एक वेगळी बाजू आपल्याला बघायला मिळेल. अनेक नाटकांमधून